अभिनंदन नितीन. नेक्स्ट मॅच कडे वळतोय मित्रांनो. अक्षय बर्मा सज्ज होतो यावी. बॅटिंग मार्क मध्ये सज्ज होत आहेत दोन्ही बॅटर्स धीरज आणि मयांक. पहिल्या चेंडूवरती खूप चांगला प्रकारचा हा पूल पाहायला मिळाला. फ्रंट फूट वर होतून खेळला गेलेला पूल. 2 धावा जरूर अर्जित केल्या जातील, परंतु हा पूल हा फटका अत्यंत आत्मविश्वास प्रदान करणारा फटका पाहायला मिळतोय. धीरजच्या माध्यमातून जो खेळला गेलाय. या संघाकडे चांगली बॉलिंग लाईनअप पाहायला मिळते, परंतु यावी बॅटिंगला देखील क्लिक होणं महत्त्वाचं आहे. थंडर संघाची बॅटिंग आपण काल पाहिली आहे. ज्या प्रकारचा परफॉर्मन्स या संघाकडून राहिलाय वाखाणण्याजोगा, परंतु विजय मिळू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा अक्षय या देखील चेंडूवरती पाहायला मिळतोय. पुल केला जातोय, तो होतोय सक्सेसफुल. लगातारचे 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती दुहेरी धावांचे फटके. 4 धाव फलकावरती लगावले जातील. धीरज जागेवरून हे दोन्ही चेंडू खेळले. दोन्ही चेंडू आखूड टप्प्याचे हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट मॅच साठी देखील तयारीत राहा. मी विनंती करेन ट्रॅक बुलेट आणि लायन्स संघ जो लीग फेज मधील असेल शेवटचा सामना. पुन्हा एकदा यावेळी पिकअप शॉट पाहायला मिळतोय. लेग सिक्सच्या दिशेने आपण पाहिलं तर ही लाईन पाहायला मिळाली. दूरवरून ऑन दी अप चेंडूला पिक केलाय. हलकासा लेग ग्लान्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. 1 धाव या चेंडूवरती अर्जित. धावसंख्या दाफलगावती 5 रनचा दिसको कार्ड. पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. पवन असतील 38 षटकाच्या बाहेरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयांक मंगेलासाठी एक लॉंग ऑन, तर दुसरा आपण पाहतोय डीप मिड विकेट. कर्णधाराला कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. कॅप्टनला स्वतःचं क्षेत्ररक्षण स्वतः घ्यायचं आहे. कशा प्रकारे सेट करायचं आहे या ठिकाणी आपल्याला मिडॉन देखील पाहायला मिळतो आणि मिडॉनच्या मागे लॉंग ऑन देखील पाहायला मिळतो. दुर्मिळ असं चित्र. सुरेख चेंडू यावी लेंथ बॉल हिट करण्यात यावी यशस्वी ठरतायत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मयांक मंगेलाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती बीट झालेत. डॉट बॉल येतोय आणि हा डॉट बॉल मात्र अक्षय वर्मा आणि थंडर संघासाठी महत्वाचा. थंडर संघाला हा सामना केवळ जिंकायचा नाहीये, विजय व्हायचा नाहीये, तर एका चांगल्या मार्जिनने विजय व्हावा लागेल. तर या स्पर्धेत थंडर संघाला इथे मात्र निश्चितच चान्स निर्माण होईल. परंतु यावी मयांकच्या माध्यमातून एक चांगला फटका. 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मित्रांनो आज थोडीशी घाई करा. आपल्याला अंतिम समारोपीय समारंभ जो असणार आहे, पारितोषिक समारंभ, तो देखील सूर्यप्रकाशात करायचा आहे पूर्ण. यावेळी चांगली लेंथ हिट केली जाते. चांगला आपल्याला पाहायला मिळतोय कमबॅक त्या ठिकाणी अक्षय वर्माच्या माध्यमातून. लेंथ मध्ये बदल, हार्ड लेंथ पुन्हा एकदा हिट केली गेली आणि या लेंथला हिट करणं तितकं सोपं काम नाहीये. येतोय तो डॉट बॉल षटकाची केली आहे सांगता. षटक क्रमांक पहिले होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती विदाऊट एनी लॉस 7 धावा. डीजे थँक्यू. गोलंदाजी बागपती निष्कर्ष येताना पाहायला मिळतील. यावेळी काहीचा बदल थंडर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निष्कर्ष सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होत आहेत. बॅटिंग मार्कवरती धीरज सेट आहेत.
दुसऱ्या बाजूला पाहतो आपण मयांक मंगेला देखील सज्ज असणार आहेत. नेक्स्ट मॅच तयारीत राहा. ट्रॅक बुलेट्स अँड त्याच्या साथीला आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या विरोधात खेळताना लायन्स. ट्रॅक बुलेट विरुद्ध लायन्स महत्वाची लढत असेल. परंतु या मॅचचा रिझल्ट या मॅच वरती केवळ थंडर्स आणि चॅलेंजर संघाची नाही तर वॉरियर संघाची देखील नजर असणार आहे. मोरागाव चॅलेंजर्स असतील, मोरागाव यस चॅलेंजर संघाची देखील नजर असणार आहे या मॅच वरती. वॉरियर संघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात आपण पाहतो थंडर्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल सक्सेसफुल. सहजरित्या इथे होत आहेत पूर्ण 2 धावा आणि 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 9 या धावसंख्येवरती 9 रन्स दिसको कार्ड. ASC लाईव्ह मित्रांनो ज्यावरती आपण ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित करतो. परंतु यावेळी चांगला टायमिंग पाहायला मिळत आहे. बॉटम बँडचा अप्रतिम उपयोग. 2 धावा कमीत कमी त्या चेंडूवरती जरूर मिळतील. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 11 या धावसंख्येवरती. आणि मित्रांनो मी नुकताच उल्लेख केला आपण पाहिलं ASC लाईव्हच्या माध्यमातून हाय डेफिनेशन व्हिडिओ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. मल्टिपल स्क्रीन एकाच टाइमला पाहण्याची संधी. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. चांगला फटका चांगली चपराक पाहायला मिळते. धीरजच्या माध्यमातून भरून द्यावी कॅच ड्रॉप. सरळ हातामध्ये गेला होता चेंडू. डेड बॉलचा इशारा आला यावी पंचाच्या माध्यमातून. चेक. तर मित्रांनो निश्चितच आपण पाहतो डेड बॉलचा इशारा आलाय मागील चेंडू. यावेळी बाउन्सर इथे बंपरचा उपयोग केलाय. निश्चितच अधिकची उसळी 1 फॉर दी ओव्हर जरूर मिळू शकतो. वॉर्निंग मिळू शकतो परंतु यावेळी पंचांचा कुठलीही वॉर्निंग दिलेली नाहीये. एक धाव या चेंडूवरती हर्षित. मोरगाव प्रीमियर लीग 20-25 पर्वत 4 मित्रांनो आपण पाहतोय ज्याचा आनंद घेतोय. इंटरेस्टिंग इक्वेशन या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. कुलवर डब्याचा चेंडू आपण यॉर्कर पाहायला मिळतोय यावी. निष्कर्ष कौतुक करेल एक युवा खेळाडू आहे. नॉस्ट्रिंगला थ्रो चांगला परंतु धीरज ऍथलेटिक धीरज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अधिक वेगाने आपण पाहतोय धाव कंप्लीट केली जाते. आणि इक्वेशन्स कसे असतात मित्रांनो एका बाजूला आपण पाहतोय थंडर संघ जो प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलाय खूप मोठ्या मार्जिनने आणि आता मात्र चेस करतोय प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. त्यामुळे कमीत कमी धावसंख्येत वॉरियर संघाला त्यांना थांबवावं लागेल आणि ती धावसंख्या खूप लवकर खूप कमी वेळात जास्तीत जास्त चेंडू राखून ती कंप्लीट करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला वॉरियर संघाला केवळ आज सामना जिंकायचा आहे विजय व्हायचा आहे. वॉरियर संघ पहिला सामना विजयी झालेले आहेत चॅलेंजरच्या विरोधात. एक सामना विजयी होत 2 गुण त्यांच्या नावावरती आधीच पाहायला मिळतात. त्यामुळे या सामन्यातील विजय प्रस्थापित करत 4 गुणांसहित ते सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्याची संधी इथे शोधत असताना मयांक मंगेला तितका चांगला टायमिंग नाही आहे परंतु एक धाव जरूर मिळेल. मिडॉनच्या हातामध्ये खेळून काढलेला चेंडू एका धावेने धावफलक जाईल तो यावी 15 या धावसंख्येवरती 15 रन्स स्कोर कार्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगतीपथावरती असताना 15 धावा धावफलकावरती चांगले षटक राहिले आतापर्यंत म्हणावा लागेल. कालचा देखील अशाच प्रकारचा काहीसा खेळ पाहायला मिळाला. पहिल्या 17 मध्ये जवळजवळ साधारणतः 1 ते 2 वाजेपर्यंत दुपारच्या 17 पर्यंत आपण पाहिलं तर तितके मोठे फटके पाहायला मिळाले नाही तितके धावा पाहायला मिळाल्या नाही. सिंगल डबलचा खेळ महत्वाचा राहिला इम्पॉर्टंट फॅक्टर ऍस्पेक्ट ठरले त्या खेळामधले. यावेळी टॉप एज चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या खाली पोहोचू शकलेले नाही आहेत परंतु 2 धावा इथे सहजरित्या करतील पूर्ण. 2 धावांचा इशारा तो पण त्यांच्या माध्यमातून घोषित स्वरूपात दिला 2 धावा डिक्लेअर. धावसंख्या धावफलकावरती या 2 धावांच्या मदतीने 17-17.
चला षटक क्रमांक दुसरा देखील इथे होतं. समाप्त 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 17-17 पाहायला मिळते विदाउट एनी लॉस टीम वॉरियर्स. नेक्स्ट मॅच टीम ट्रॅक बुलेट विरुद्ध टीम लायन्स. मोरगाव लायन्स विरुद्ध मोरगाव ट्रॅक बुलेट. चला मी विनंती करेन भावेश आणि अनिकेत गुरव दोघांनी संघनायकांना टॉससाठी या. नेक्स्ट मॅच देखील एक इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. मस्ट विन सिच्युएशन मध्ये दोन्ही संघ या ग्रुप मधील पांतरचा संघ क्वालिफाय झाला सेमीफायनल साठी 3 पैकी 3 सामने जिंकून. परंतु या दोन्ही संघांची सिच्युएशन असणार आहे 2-2 गुण. या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो 4 गुणांसहित स्ट्रेट फॉरवर्ड सरळ दाखल होईल सेमीफायनल मध्ये. परंतु चालू सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. गोलंदाजी बागवरती येत आहेत गोलंदाज यावी अमोल. स्वतः संघ मालक आहे. चांगला फटका ऑन साइडला आपण पाहतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलाय. एकच धाव. निष्कर्ष आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक चांगला बय आपल्याला पाहायला मिळालाय थंडर संघासाठी. ऑन पेपर थंडर संघ सर्वाधिक चांगला आपल्याला पाहायला मिळाला. सर्वेश ज्या संघाकडे आपण पाहतोय स्वतः अक्षय वर्मा आहे, पवन आहे, निष्कर्षला आपण पाहिलं पिंकेश सारखा हार्ड हिटर या संघामध्ये पाहायला मिळतो. एक ना अनेक रथी महारथी पाहायला मिळालेत. परंतु एकंदरीत कलेक्टिव्ह परफॉर्मन्स तितका चांगला आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. कालचा सामना अजूनही आठवतोय. ज्या प्रकारे रनचेस 83 धावांचा रनचेस होता. त्या रनचेसमध्ये सुरुवात दिली. पहिल्या 2 षटकांमध्ये अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली पिंकेश आणि अक्षय वर्माची. आणि त्याच प्रकारच्या परफॉर्मन्सची गरज आता देखील सर्वेश असणार आहे. जेवढ्या धावा बनवल्या जातील त्या धावा कमीत कमी षटकांमध्ये चेंडूमध्ये या ठिकाणी चेस कराव्या लागतील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18. दुसऱ्या बाजूला वॉरियर्स प्रिटी कम्फर्टेबल झोन मध्ये त्या मानाने म्हणावं लागेल. वॉरियर्स संघाला केवळ हा सामना जिंकायचा आहे आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. साधा इक्वेशन असणार आहे. चांगला फटका यावी गती परिवर्तन पाहायला मिळालं. हेरलं, पाहिलं, न्याहाळलं, जागेवरती वेट केला. चेंडू आला, पिच झाला, वळण घेतलं आणि त्यानंतर हा चेंडू भिरकावून दिलाय ऑन साइडला 2 धावांसाठी. टेक्निकली अत्यंत करेक्ट आपल्याला पाहायला मिळतात ते धीरज. ज्या प्रकारचा टान्स पाहायला मिळतो खूप स्टेबल, हेड पोझिशन खूप स्टेबल, प्रत्येक फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मोस्ट ऑफ फटके आकुटप्प्याच्या चेंडूवरती देखील फ्रंट फूट वरती चांगल्या प्रकारे अटेम्प्ट केलेत. यावेळी फुल टॉस, या फुल टॉसला मात्र पुन्हा एकदा कन्वर्ट केलं जात आहे 2 धावांमध्ये. 2 धावांचा फटका 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धाव फलक जाईल तो यावेळी 22 या धावसंख्येवरती. टॉस साठी तयारीत राहा. चला अनिकेत आणि भावेश दोघांना विनंती आहे. चेक. चला घाई करा. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. लक्षात घ्या. यावेळी चांगला फटका स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑनला इथे मात्र कॅच कंप्लीट. धीरज होतील इथे बाद. विकेटचं पतन. थँक्यू धीरज. चला मी विनंती करेन कोणी परमिशन विना मैदानात यायचं नाही अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे थोडंसं कंट्रोल करा स्वतःचे इमोशन्स. निवडण मैदानाच्या आतमध्ये येतील यावी विजय. तर यश प्राप्त करताना अमोल आपल्याला पाहायला मिळतात. हरीश यांच्या माध्यमातून एक चांगली कॅच कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22. या छोट्या छोट्या लढाई या छोट्या छोट्या आपण बॅटल्स पाहू शकणार आहोत. निश्चितच या MPL ची हीच खऱ्या अर्थाने गंमत आहे. हीच खऱ्या अर्थाने जी रंजकता आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू इथे एकमेकांना
त्यांच्यामध्ये खेळीमेळीची ही लढाई आपल्याला पाहायला मिळू शकते. एक फ्रेंडली बॅटल जरूर आपण पाहू शकतो, परंतु जरी फ्रेंडली असेल मात्र आपल्या संघाला सामना विजयी होण्यासाठी सर्वस्व देताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या बाहेर एकमेकांचे बंधू म्हणून एकत्र आपल्याला पाहायला मिळू शकतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये भाईचारा खतम अशा प्रकारचं नातं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मयांक स्ट्रायकिंग एंडला येतील यावी. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल. कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट आहे डीप मध्ये. फुल टॉस आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा फटका खेळून काढला. अक्षय त्या ठिकाणी सज्ज आहेत. एकच धाव त्या ठिकाणी अर्जित केली आहे. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? आता होईल. ओव्हर थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या ओव्हर थ्रोच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव फलकात होईल ऍड. शेवटच्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. 2 धावांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद 25 धावा. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. डीजे थँक्यू थँक्यू डीजे. चेक कुणाल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. महत्वपूर्ण षटक असणार आहे. पहिली 2 षटकार षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 3. जर तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतलं नाही तर 4थं षटक ऑटोमॅटिकली आपोआप बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असेल कोणत्याही बॅटिंग टीमसाठी. त्यामुळे निश्चितच तुम्हाला या षटकात बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग करावा लागेल. तो होताना पाहायला मिळतोय. ज्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. केवळ 2 क्षेत्ररक्षक असतील 38 सर्कलच्या बाहेर. पाहूया या बॅटिंग पॉवर प्लेचा कितपत उपयोग केला जातोय. बॅटिंग भागावरती आपण पाहतोय यावी विजय यांना. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. कम्प्लिटली ते मात्र बीट केला. चेंडू मधील गती ऑफ केली होती. पेस ऑफ केला होता. चेंडूला वळण देखील दिला. रूम बनवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळी बरेचसे दूरवर राहिले चेंडू पासून. फलंदाज त्या ठिकाणी विजय. डॉट बॉलने षटकाची केली जाते सुरुवात. अकुटबाचा चेंडू. खराब चेंडू पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बाराचा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव संकेत ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 26-26. अजून 2 षटकांचा खेळ आहे. 40 ते 45 धावसंख्येपर्यंत निश्चितच थांबवण्याचा इरादा या ठिकाणी दंड संघाचा असेल वरीय संघाला. परंतु यावेळी चांगला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. रूम मिळाला होता त्याचा पुरेपूर उपयोग. ओव्हर दी पॉइंट चेंडूला टोलावलाय जरूर. दुसरी धाव देखील इथे होईल सहजरित्या पूर्ण. 2 धावाने धावफलक जाईल तो पुढे 28 या धावसंख्येवरती. 40 ते 45 धावसंख्येपर्यंत सर्वे जर थंडर संघाने रोखलं वॉरियर संघाला तर 2 ते 3 षटकांमध्ये त्यांचा इरादा असणार आहे त्या धावा पूर्ण करण्याचा, जेणेकरून जो नेट रन रेट आहे त्याच्यामध्ये सुधार करता येईल. यावेळी चांगला फटका येतो आहे. पाहूया प्रॉपर टायमिंग झालंय का. अक्षय त्या ठिकाणी प्रयत्न करतील परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार डीजे. थँक्यू डीजे. हा चेंडू पाहून खुदू गालात हसताना आपल्याला बॅटर विजय जरूर पाहायला मिळतील. ज्या प्रकारचा हाफ ट्रॅकर होता
टर्न झाला परंतु बराचसा दूरवर होता. हात खोलण्याची पूर्ण संधी मिळाली. त्या चेंडूच्या मागे जी पॉवर आवश्यक होती ती झोकण्याची पूर्ण संधी मिळाली. पुन्हा एकदा आपण पाहतो हाफ ट्रॅकर यावेळी मात्र गॅप भेदून काढण्याचा प्रयत्न. गॅप भेदलाय जरूर. बॅक टू बॅक लगातार सेव्ह. 2 मोठे फटके. चौकार. डीजे थँक्यू डीजे. यावेळी पुन्हा एकदा आखुटामध्ये चेंडू. यावेळी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. चौकार. दर्जेदार बॅटिंगचं प्रदर्शिक इथे होत असताना विजय यांच्या माध्यमातून परंतु वारंवार तीच चूक केली आहे. रिपिटेटिव्हली तीच चूक केलेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर आखूट टप्प्याचे वारंवार चेंडू टाकतायत कमीत कमी रूम देऊ नका. बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हात खोलण्याची संधी मिळणार नाहीये. परंतु यावेळी षटक इथे होईल कंप्लीट. डॉट बॉल षटकाची होती सांगता. 4 षटकांची अंतिम धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 42 धावा. या षटकात कुठल्या जात आहेत त्या 17 धावा. 17 धावांचं एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज अजय यांचं बॅटिंग पॉवर प्लेला मात्र माफ करा कुणाल यांचं हे षटक बॅटिंग पॉवर प्लेला कम्प्लिटली कॅपिटलाइज केलंय. लास्ट ओव्हर रिमेनिंग. धावसंख्या धावफलकावरती 42 42 आपल्याला पाहायला मिळते. अक्षय बर्माने कुठेतरी चूक केली आहे का? बॅटिंग पॉवरचे षटक स्वतः हाताळू शकले असते. आपली आज या संघातील सर्वाधिक चांगला गोलंदाज स्ट्राईक बॉलर स्वतः अक्षय बर्मा आहेत. आपलं स्वतःचा सेकंड स्पेल जर घेऊन येणारच होते तर बॅटिंग पॉवर षटक का नाही याचा विचार जरूर करावा लागेल. एक षटक कुणाल यांनी जवळजवळ या सामन्यात चांगल्या आणि कम्फर्टेबल स्थितीमध्ये घेऊन जाण्याचं काम केलं ते टीम वॉरियर संघाला. आता मात्र मयांक वरती नजर असणार आहेत. विजय वरती नजर असेल. शेवटचा आणि अंतिम षटक. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करतील. 42 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू अद्याप वेगाने टाकला गेलेला चेंडू. आखू टपाचा चेंडू पाहायला मिळतोय. या प्रकारचे बाउन्सर सर्वेश या प्रकारचे बाउन्सर अपेक्षित आहेत ज्यामध्ये जास्त रूम दिला गेला नाहीये. पण ऑफस्टिकच्या हलकासा बाहेर होता आणि इथे मात्र फलंदाज बाद. कॉट बिहाइंड द विकेट. यस थँक्यू. नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा विनंती असणार आहे. ट्रॅक बुलेट विरुद्ध लायन्स दोन्ही संघांच्या संघानायक तयारीत राहा. 42-42 या धावसंख्येवरती आपण पाहतोय दुसरा धक्का लागलाय तो टीम वॉरियर संघाला. शीतल गुरव मॅम यांच्या शुभ हस्ते आपण इथे पाहतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. ट्रॅक बुलेट हॅव वॉन द टॉस and elected to bat fielding first. परंतु यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय नवीन बॅटरच्या माध्यमातून. गौरवच्या माध्यमातून हा 2 धावांसाठीचा फटका. पहा लेंथ मध्ये हलकासा बदल केला. ओळखली हेरली लेंथ ऑफस्टकच्या बाहेर शफल झाले होते आणि स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. सर 2 धावा. यस थँक्यू. टोडी पुन्हा एकदा. चांगला फटका लगातार बॅक टू बॅक तिसरा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. लगातारचे 3 दुहेरी धावांचे फटके. धावसंख्या घेऊन जात आहेत ते यावी 48-48 या धावसंख्येवरती.
48 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. या 2 चेंडूंवरती देखील मोठ्या फटक्यांचा प्रयत्न असेल. कौतुक करावं लागेल या ठिकाणी फलंदाज गौरव यांचं. 200च्या स्ट्राईक रेटने जवळजवळ खेळताना बॉल आम्ही 3 चेंडू फेस केले. 6 धावा त्यांच्या बॅटमधून येत असताना अक्षय पुन्हा एकदा आपण पाहतोय रणनीती बनवत असताना काहीशे फील्डमध्ये हलकेशे बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कलच्या आतमध्ये. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, तो सर्कलच्या बाहेर आहे आणि लॉंग ऑफ. यावेळी चांगला चेंडू क्विक फायरी बाउन्सर बॉल मिळाला. इथे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, फलंदाज गौरव होतील बाद. विकेट. आदित्य शिंदे येत आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावी बॅटची गडा आउटर एज आणि कॉट बँड विकेट. या चेंडूवरती मात्र होतील बाद. विजय शेवटच्या चेंडूवरती येतो विकेट. धावसंख्या धाव फलकावरती 5 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळते ती 48 लक्ष असेल ते 49 धावसंख्येचं 49 रन्स टीम थंडर्स या संघासमोर येणाऱ्या नेक्स्ट इनिंग मध्ये. टीचे थँक्यू. चेक चेक. चला पॅन्थर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे त्वरित. माफ करा यावी थंडर्स. एक इम्पॉर्टंट मॅच, महत्वपूर्ण सामना
सेकंड इनिंग ज्याची वाट पाहिली जात होती तो सेकंड इनिंगला होते सुरुवात. लक्ष आहे ते 49 धावसंख्येचं. काल याच जोडीने मित्रांनो 50शी गाठली होती केवळ 2 षटकांमध्ये. तीच जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते, परंतु यावेळी बॉलिंग लाईनअप अटॅक वेगळा आहे. काल अनुप सारख्या गोलंदाजावरती देखील हल्ला चढवला होता. आज मयांक मांगेलाचा चॅलेंज असणार आहे. वन ऑफ द मोस्ट फाइनेस्ट बॉलर फ्रॉम दिस टुर्नामेंट फ्रॉम मोरागाव, हा वी कॅन से फ्रॉम अंधेरी ऑल्सो. मयांक मंगेला आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहतो पश्चिम उपनगर नाही तर मुंबईतील सर्वच विभागांमध्ये प्रोफेशनल क्रिकेट खेळताना आपण मयांक मंगेला अनेक संघांच्या माध्यमातून पाहत असतो. सध्याच्या घडीला ओमकार 11 गिरगाव या संघाच्या माध्यमातून मयांक मंगेलाला अनेक वेळा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर श्रीजा 11 लालबाग संघाच्या माध्यमातून देखील आपण मयांक मंगेलाला पाहिलंय. रुया पाक संघाचा सर्वाधिक प्रमुख गोलंदाजांपैकी एक मयांक मंगेला. लेफ्ट हँड गोलंदाजाचा खूप चांगला नजराना त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळाला. तो सज्ज होतोय. परंतु समोर चॅलेंज असेल अक्षय वर्मा, रुया पाकचा सलामीवीर आणि हार्ड हिटर पिंकेश, या दोघांच्या चॅलेंज त्याने देखील समोर असेल. ही मॅच रंगतदार असणार आहे. थंडर संघाला प्रयत्न करावा लागेल 3 षटकांच्या आत या सामन्याला फिनिश करण्याचा, जेणेकरून त्यांची दावेदारी आहे सेमीफायनल मध्ये जाण्यासाठीची ती अधिक पुख्ती होऊ शकते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वॉरियर्स संघाला केवळ हा सामना विजय व्हायचा आहे. वॉरियर्स संघाला ते 2 गुण मिळवायचे आहेत आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. काय घडेल, काय बिघडेल, कोण करणार वार, कोण करणार पलटवार, कोण गाजवणार आजचा रविवार, हे पाहावं लागणार आहे. विनंती आहे थोडासा स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा. थंडर संघ काल देखील आपल्याकडून अशाच प्रकारचा काहीसा आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षय वर्मा विनंती आहे भंगस थोडी कमी करूया, मॅच कडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करूया आणि सामन्याला सुरुवात करूया. नेक्स्ट मॅच थंडर्स माफ करा यावी लायन्स विरुद्ध ट्रॅक बुलेट तयारीत राहा. पहिला चेंडू ऑफ ट्रिक्सच्या बाहेर उडवून दिलाय चेंडूला कव्हर रिजन मध्ये. एक धाव तिकडे अर्जी, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा इथे सहजरित्या केल्या जात आहेत पूर्ण. पहिला चेंडू हलकासा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू ऍज अ लेफ्ट हँडर आपण पाहतोय. डाव उजव्या हाताच्या फलंदाजाला बाहेर घेऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. रूम प्राप्त झाला, त्याचा उपयोग केला, केवळ टाइम केला, चिप केला चेंडूला ओव्हर दी कव्हर्स. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑन आणि एक डीप कव्हर पाहायला मिळतोय. सरप्राइझिंग आदित्य शिंदे आपण त्या ठिकाणी पाहतोय. यावेळी मात्र सरळ मिड ऑफच्या हातामध्ये हा चेंडू होता, कॅच सुटली आहे आणि इथे कॅच सोबतच चेंडू जातोय सीमा पार. मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू सचिन. त्या ठिकाणी आपल्याला मिड ऑफला पाहायला मिळालं. ही कॅच होती का मॅच काही क्षणातच आपल्याला जरूर कळेल. ज्या स्टार्टची आवश्यकता होती स्टार्ट वलकेश मिळाली आहे ती टीम थंडर संघाला. हे दोन्ही अशा प्रकारचे हार्ड हिटर्स आहेत, त्यांनी काल करून दाखवलंय. 2 षटकांमध्ये जवळजवळ 50 धावा त्यांनी बनवल्या होत्या. आज देखील 49 धावसंख्येचं लक्ष्य आहे. 2 षटकांमध्ये 2 कमीत कमी 3 जास्तीत जास्त 3 षटकांमध्ये हा सामना फिनिश करतील का हे पाहण्याजोगं असेल. अक्षय वर्मा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. यावेळी मोठा फटका बिगिट अक्षयच्या बाट पुतून होतोय. आघाडागादी प्रार चेंडू सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 12 धाव फलकावती वलकेश. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती 4, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. ग्राफ वर गेलाय. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची वृद्धी झाली. चौथा चेंडू काय असेल. या चेंडूवरती कमबॅक केलाय मयांकने. चांगला डिलिव्हरी, रिस्ट वॉक पाहायला मिळाला, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स पाहायला मिळाला. चेंडू मात्र हार्ड लेंथ, टेस्ट मॅच लेंथ जी ज्याला म्हटलं जातं ती हार्ड लेंथ हिट केली गेली. 6 to 8 मीटरचा कॉरिडॉर इथं हिट केला गेला. या चेंडूमध्ये शोल्डरचा उपयोग केला. या चेंडूमध्ये अधिकचा पेस पाहायला मिळाला आणि याचमुळे का होणार बॅकफूट वरती खेळत असताना हलकीसे लेट होताना पाहायला मिळाले. त्या ठिकाणी फलंदाज अक्षय वर्मा. चौथा डॉट येताना पाहायला मिळतोय. 12 धाव फलकावरती.
मॅन्डेटरी पॉवर प्ले ज्याला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न जरूर अक्षय करतील. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सज्ज. यावेळी स्लोअर यॉर्करचा प्रयत्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये हलकीशी मिसफील्ड. ताळमेळ तिकडे नव्हता, कम्युनिकेशन नव्हतं दोन्ही बॅटर्सच्या दरम्यान. एक धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे अक्षयने केला. रिस्पॉन्स तितका चांगला नव्हता पिंकेश यांचा, परंतु मिसफील्ड झाली विजय यांच्या माध्यमातून. आणि याचाच परिणाम त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना तो वेळ मिळाला सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचण्याचा. डॉट बॉल, लगातारचे 2 डॉट बॉल. कमबॅक करताना मयंक मंगेला आपल्याला पाहायला मिळतोय. मयंक मंगेलाला या सामन्यात केवळ विजय हवाय. तो विजयासाठीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. स्वतः लेडिंग फ्रॉम द फ्रंट. 12 धावा जरूर आलेत, परंतु नंतरचे सलग 2 डॉट बॉल. शेवटच्या चेंडूवरती लीडिंग एज, चेंडू हवेत. यावेळी सचिन येत आहेत, कुठलीही चूक करत नाहीये. वेगळीचं पतन. अक्षय परमार बॅक टू द पवेलियन ऑन दी लास्ट डिलिव्हरी ऑफ द ओव्हर. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या दाखल 1 गडी बाद 12 धावा. डीजे थँक्यू डीजे. दर्जेदार 2 हेवी वेट्स मधला असणारा सामना आणि 2 दिग्गज, 2 मातब्बर खेळाडू जेव्हा एकमेकांच्या समोर येतात ना मित्रांनो, अशाच प्रकारचं बॅटल पाहायला मिळतं. अंतिम क्षणिका होईपर्यंत हे बॅटल जिंकलं मयंक मंगेलाने. या मॅच मध्ये पाहायचं झालं तर पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिली 3 चेंडू राहिले थंडर संघाच्या बाजूने, ज्यावरती 12 धावा कुठल्या गेल्या अक्षय वर्माच्या माध्यमातून. परंतु नंतरच्या 3 चेंडूवरती चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. मयंक मंगेलाने केवळ धावा रोखल्या नाहीत तर मित्रांनो या शेवटच्या चेंडूवरती विकेट देखील प्राप्त केली. मोठा अडथळा आपल्या संघाच्या विजयामधील एक अडथळा दूर जरूर केलाय, परंतु पिंकेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज येत आहेत. परशू पहिलाच फुलटॉस आणि या फुलटॉस वरती कॅच ड्रॉप. पिंकेशची ही कॅच इथे ड्रॉप केली आहे आणि ही कॅच खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जवळजवळ विजय निश्चित करू शकले असते, परंतु अजूनही पिंकेश क्रीज वरती असणार आहे. जोपर्यंत पिंकेश आहेत तोपर्यंत थंडर संघाच्या आशा सेमीफायनलचे ते प्रवेशद्वार अजूनही विजिबल असतील. स्टेप आउट झालेत आणि ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. मिडॉल क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव अर्जित. पहिल्या 2 चेंडूवरती येत आहेत 2 सिंगल. धावसंख्या फलकावरती 14. हे येणारे 4 चेंडू मात्र अत्यंत महत्वाचे असतील. जर तुम्हाला 3 ते 4 षटकांमध्ये हा सामना फिनिश करायचा तर कदाचित दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं घेतलं असतं तर फुलटॉस आणि फुलटॉसला कन्वर्ट करू शकलेले नाहीये. 2 फुलटॉस आणि दोन्ही फुलटॉस वरती पिंकेश त्यांना मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकलेले नाहीयेत. ज्या प्रकारे पिंकेशची ही बॅटिंग आपण पाहतोय काहीसा त्याच प्रकारचा प्रवास आतापर्यंतचा राहिलाय थंडर संघाचा या स्पर्धेमध्ये. यावेळी बिगिट येतोय परंतु त्यामध्ये पॉवर तितकी पाहायला मिळेल का? यस आहे. चेंडू जाईल सीमा पार. 6 षटकार. थँक्यू. ठीक. चला 6 धावांसहित धावसंख्या फलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळेल. पिंकेश आता मात्र नक्कीच इंटरेस्ट निर्माण करताना या सामन्यात पाहायला मिळतोय. मॅच बॉल येतोय. पिंकेश ऑन स्ट्रायकिंग इन. अशाच प्रकारच्या अजून 2 मोठमोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे या षटकामध्ये. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. परशु पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पिंकेशच्या विरुद्ध.
यावेळी स्लोअर वन पाहायला मिळाला, परंतु पिचिंग चांगली, ती विट दिली नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 21-21. मित्रांनो, 3 षटकांमध्ये जर हा सामना फिनिश झाला असता तर कदाचित त्या ठिकाणी थंडर संघाच्या आशा पल्लवीत राहिल्या असत्या सेमीफायनल मध्ये पोहोचण्याच्या. परंतु तो प्रयत्न अक्षयने सुरुवात केली होती. पिंकेशला 2 फुलटॉस मिळाले, परंतु ते कन्वर्ट होऊ शकले नाहीत. परंतु एक षटकार जरूर पाहायला मिळाला पिंकेशच्या बॅटमधून. त्यानंतर येणारी एक धाव, हा चेंडू मात्र महत्वपूर्ण असेल. भिरकावण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु यावी बॅटपॅडचा गॅप घेत चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. कुठल्याही प्रकारची धाव येत नाही या चेंडूवरती. षटक इथे होईल कंप्लीट. चांगलं षटक पाहायला मिळालं इथे गोलंदाज परशु यांचा. केवळ 7 धावा या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा या षटकात येताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे होईल समाप्त. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. डीजे ठीक, थँक्यू. तिसरं षटक मित्रांनो, या बॅटिंग पॉवर प्लसचा निर्णय घेण्यात आला. थोडासा उशीर झाला, परंतु आलाय जरूर निर्णय. बॅटिंग पॉवर प्लसचा थंडर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मागवरती येतील यावी दक्ष. धावसंख्या 21. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला पिंकेशने. चेंडू जायला 1 बाउन्स ओव्हर 0. बेल देवा 4-4-4 चौकार. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 4 धावांसहित धाव फलक जात होतो यावी 25 या धावसंख्येवरती. पुढच्या चेंडूवरती कमबॅक करताना पाहायला मिळतात गोलंदाज यावी दक्ष. मोठा फटका खेळण्याचा इरादा जरूर होता, परंतु यावी वेगवान क्विकर डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅटच्या रडारमध्ये येऊ शकलेला नाहीये. स्विंग आणि मिस पाहायला मिळाला. डॉट बॉल. बँक कुठेतरी निशिता दक्षला होप्स देत आहेत, बॅक करतायत, कॉन्फिडन्स देत आहेत आणि आवश्यक आहे. प्रत्येक कॅप्टनला आपल्या गोलंदाजाच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक असणार आहे. बॉलर्स कॅप्टन्सच नेहमी आपल्या संघाला विजय घेऊन देत असतो. यावेळी रडारमध्ये चेंडू भिरकावून दिला. चेंडूला आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. थँक्यू. थँक्यू डीजे. पिंकेशची ती कॅच मित्रांनो, पिंकेशची ती कॅच नसून मॅच होईल का? डिस्ट्रक्टिव्ह इनिंग, डिस्ट्रक्टिव्ह परफॉर्मन्स आणि डिस्ट्रक्शन सुरू केलं पिंकेशने. या देखील चेंडूवरती बिग करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती देखील 1 बाउंड 4 धावा चौकार. 35. थँक्यू डीजे. 35 धावा धावफलकावरती. विजयाचं लक्ष 49 धावा आहेत. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु यावी दिशा चुकते. या चेंडूवरती मिळतात 2 धावा. 37 धावा 37. अजूनही 12 धावांची आवश्यकता विजयासाठी. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. 12 धावांची अजूनही आवश्यकता. पिंकेश शेवटच्या चेंडूसाठी आणि या चेंडूवरती चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा जरूर अर्जित होतील आणि या 2 चेंडूंच्या माध्यमातून धाव फलकावरती 39. स्टील देयर इज अ 10 रन्स आर रिक्वायर्ड टू विन दिस कॉन्टेस्ट.
थंडर संघाच्या आशा आता मात्र नेक्स्ट काही चेंडूंवरती जरूर असतील, परंतु या ठिकाणी धोक्यात आलाय तर वॉरियर संघ. या सामन्यात विजय नाही मिळाला तर वॉरियर संघ या ठिकाणी या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला चॅलेंजर संघाच्या मात्र इथे आशा पल्लवित झाल्यात. ज्या प्रकारे पिंकेश बॅटिंग करतोय हे पाहून चॅलेंजर संघातील खेळाडू मात्र उत्साहित असणार आहेत. जर या सामन्यात वॉरियर संघ पराभूत झाला तर चॅलेंजर संघ हा बुल संघासहित निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल इन होताना या सेमीफायनल मध्ये. शेवटचे 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. थंडर संघ प्रयत्न करा पुढच्या 2 चेंडूंवरतीच हा मॅच फिनिश करण्याचा. स्टील देयर इज अ लास्ट होप आपण म्हणू शकतो, थोडे होप ठेवू शकतो. शेवटचे 12 चेंडू. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय मयांक मंगेलाच्या माध्यमातून. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, बाईटच्या स्वरूपातील धाव कळवली जाते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 39. लक्ष आहे माफ करा 40. 49 धावसंख्येचं 9 धावांची इथे असेल आवश्यकता विजयासाठी. 9 रन्स आर रिक्वायर्ड. थंडर संघाचा संघर्ष खूप चांगला राहिला काल. 84 धावांचं लक्ष पाठलाग करण्याचा प्रयत्न आणि ज्या प्रकारे सुरुवात केली ती देखील वाखाणण्याजोगी. पिंकेश यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय पण त्या प्रयत्नात असफल. कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी मयांकचं. या चेंडूमध्ये पेस ऑफ केली होती, गुडलँड स्पॉट वरून चेंडूला फिरकी देण्याचा प्रयत्न, कट केला चेंडूला. पिंकेशच्या रडार मधून आर्क पासून थोडासा चेंडू दूरवर ठेवलाय. थंडर संघाच्या आता मात्र आशा पुसटशा होताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती देखील स्विंग एंड मिस, डॉट बॉल. परंतु आपल्या स्पेलने मयांक या सामन्यामध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का? अजूनही दोन्ही संघांच्या आशा कायम असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वॉरियर संघ संघर्ष करतोय. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 40. 9 धावांची अजून आवश्यकता. या ठिकाणी चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या चेंडूवरती मॅचच्या आउटर एज आणि पिंकेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील पवन. मित्रांनो सामना येऊ टेपला 8 चेंडू आणि 9 धावा. मयांकने आपल्या संघाला कमबॅक करून दिला या सामन्यात. या चेंडूवरती यॉर्करचा प्रयत्न झालाय, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो पाहायला मिळतो आणि फलंदाज बाद. व्हॉट अ कोऑर्डिनेशन. चेक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल येताना पाहायला मिळतील स्वतः संघाचे संघ मालक टीम ओनर. परंतु मयांकने आपला स्पेलने या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय, टर्न केली ही कम्प्लिटली मॅच. आणि आता मात्र चॅलेंजर संघाचं चॅलेंज देखील धोक्यात येताना पाहायला मिळत आहे. धडधड होत असताना इथे मात्र चॅलेंजर संघाच्या सर्व चाहत्यांच्या दरम्यान देखील या चेंडूवरती बॉलच बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतो. हलकासा चान्स तिकडे पाहायला मिळाला होता. एकच धाव चेंडूवरती मिळेल आणि मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मयांकच्या या गोलंदाजीसाठी. वॉट अ स्पेल. केवळ 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट षटकात पाहायला मिळाल्या. दर्जेदार. आवश्यक असणार आहेत 6 चेंडूंमध्ये विजयासाठी आता मात्र 8 धावा. 8 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम लास्ट ओव्हर. लास्ट ओव्हर थ्रिलर पुन्हा एकदा. काल आपण पाहिला पॅन्थर्स विरुद्ध लायन्स. लास्ट बॉलवरती अतुलच्या त्या 2 धावांचा फटका आला आणि दिनेशने पॅन्थर संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच प्रकारचा काहीसा हा देखील सामना. परंतु या सामन्यात केवळ
चालू दोन संघ इन्व्हॉल्व नाहीयेत तर तिसरा संघ चॅलेंजर संघ देखील बाहेरून या मॅच कडे अगदी काळजीपूर्वक पाहतोय. या रिझल्ट वरती चॅलेंजर संघाचं देखील भविष्य असणार आहे. ते डिपेंड इफ अँड बट्स जर आणि तरला क्रिकेटमध्ये स्थान नसतं, परंतु सध्याच्या घडीला जर हा सामना वॉरियर्स संघाने आपल्या खिशात टाकला तर चॅलेंजर संघाचं चॅलेंज त्याच ठिकाणी फिनिश होताना पाहायला मिळेल. परंतु जर थंडर संघाने वॉरियर्स संघाला पराभवाचा धक्का दिला तर चॅलेंजर संघ मात्र इन होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. बेटर नेट रन रेट मित्रांनो, मी पहिल्या सामन्यापासून सांगतोय, जिथे तुम्हाला संधी आली आहे त्या ठिकाणी ती संधीला तुम्ही ग्रॅब करा, त्या चान्सला ग्रॅब करा. आणि ते काल चॅलेंजर संघाने केलं होतं. एका मोठ्या मार्जिनने थंडर संघाला त्यांनी नमवलं होतं, हरवलं होतं. त्याचा फायदा मात्र आता बेटर रन रेटचा त्यांच्या संघाला जरूर आहे. शेवटचा षटक घेऊन सज्ज झाला या ठिकाणी गोलंदाज क्रिश. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एकच धाव अर्जित. चांगलं क्षेत्ररक्षण, फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. पाच चेंडूचा खेळ अजून शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. पहिली धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय या षटकाच्या. मयांक जात आहेत, आपल्या प्रत्येक गोलंदाजाला बॅक करतायत, प्रत्येक गोलंदाजाकडून त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतायत. जो परफॉर्मन्स हवा आहे तो परफॉर्मन्स इथे मात्र काढला जातोय प्रत्येक गोलंदाजाकडून. ही चांगली बाब. या संघात एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, चांगलं कॉम्बिनेशन आपण प्रत्येक संघात पाहतोय सिनियर ज्युनियरचं. परंतु मयांक सारखा एक नवोदित युवा खेळाडू या संघाचं प्रतिनिधित्व करतोय, कॅप्टनशिप करतोय, लीडर बनताना पाहायला मिळतोय. समोर असतील अमोल. क्रिसच्या विरोधात 5 चेंडू 7 धावा. चेंडू हवेत आणि इथे मात्र षटकार. थँक्यू डीजे. या मॅच मध्ये ट्विस्ट आणि टर्न समाप्त होताना पाहायला मिळत नाहीये. हा षटकार अमोल यांनी जणू काही चॅलेंजर संघाला दिलेला गिफ्टच होता असं म्हणावं लागेल. इथे थंडर संघाच्या समर्थकांपेक्षा जास्त चॅलेंजर संघाचे समर्थक उत्साही पाहायला मिळाले, एक्साइटेड पाहायला मिळाले. चार चेंडूंचा खेळ शिल्लक, विजयासाठी आवश्यक आहे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. माफ करा, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी आवश्यक आहे ती केवळ 1 धाव. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाईट ठेवला, शरीरापासून दूर ठेवलाय या चेंडूला. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. 1 धाव कंपल्सरी चेस करावीच लागणार आहे. यावेळी मात्र बॅटची बॉटम एजला ब्रश होत असताना 1 धाव पूर्ण. या सामन्यात थंडर संघ विजयी झालाय. वॉरियर संघाचं आव्हान संपुष्टात येताना पाहायला मिळत आहे. तर या स्पर्धेमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. इंटरेस्टिंग राहिली ही मॅच, शेवटच्या षटकापर्यंत गेली आणि चॅलेंजर संघ इथे मात्र सेमीफायनल मध्ये क्वालिफाय करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम थंडर्स, अभिनंदन टीम चॅलेंजर्स, अभिनंदन वॉरियर्स. थँक्यू थँक्यू.
सेवन स्टार डिजिटल जुहू आमचे प्राऊड स्पॉन्सर्स, या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. ट्रॅक ब्लेझर स्पोर्ट्स अकॅडमी, त्याचबरोबर आम्ही आभारी असणार आहोत सन्माननीय कार्यसम्राट विभाग संघटक संजयजी मानाजी कदम साहेब असतील, त्याचबरोबर आमदार अमितजी साटम साहेब असतील, अंधेरी पश्चिम विधानसभा, या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभारी. मॅच समोर आपल्या समोर जरूर येईल आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण डिक्लेअर करू. पवित्र फाउंडेशन आपले देखील मनपूर्वक आभार. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय टीम थंडर संघासाठी पिंकेश तांडेल. 13 चेंडू आणि 25 धावांची खेळी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, तो पिंकेश ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच. हायलाइट्स ऑनलाईन व्ह्यूअर्ससाठी आपल्या मी बाबू सरांना विनंती करेन, या आपल्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. बाबू सर आपण या. पिंकेश तांडेल 13 चेंडू 25 धावांची खेळी. निलेश पिंकेश जरूर येत आहेत. प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जाईल बाबू सरांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅच देखील एक नॉकआउट गेम पाहायला मिळेल मित्रांनो. एका बाजूला ट्रॅक बुलेट, दुसऱ्या बाजूला लायन्स. विजय संघ क्वालिफाय होणार आहे तो सेमीफायनल मध्ये आणि पराभूत संघाचा प्रवास याच ठिकाणी होईल समाप्त. अभिनंदन पिंकेश थंडर्स. तर मैदानाच्या आतमध्ये यावी. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जात असताना ओपनिंग पेअर मध्ये चेंज टीम लायन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत गुरव कॅप्टन ऑफ द शिप चाललाय विथ अ बड्डे बॉय अतुल दमनकर सोबत मैदानाच्या आतमध्ये या अंतिम सामन्यासाठी. मित्रांनो हा असणार आहे या लीग फेज मधील अंतिम सामना, अर्थातच शेवटचा सामना असेल या लीग फेज मधील. तो देखील असणार आहे निर्णायक असा सामना. विजयी दोन्ही संघांपैकी विजयी संघ दाखल होणार आहे तो सेमीफायनल मध्ये. दोन्ही संघांसाठी मस्ट विन सिच्युएशन, नॉकआउटचा असणारा सामना आपण म्हणू शकतो. इट्स अ व्हर्च्युअल क्वार्टर फायनल फॉर दी बोथ द टीम्स. विजयी संघ दाखल होईल सेमीफायनल मध्ये. अर्थातच तीन संघ मित्रांनो प्राप्त झालेत. आपण पाहिलं सेमीफायनल मध्ये काल बुल्स संघाने मात्र आपला प्रवेश निश्चित केला. पहिल्याच सामन्यामध्ये आजच्या पांथर संघाने देखील आपला प्रवेश निश्चित केलाय आणि आता आपण पाहतोय यावेळी मागील सामन्यात चॅलेंजर संघाने देखील सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. चौथा संघ कोणता असणार आहे? मोरागाव लायन्स की मोरागाव ट्रॅक बुलेट? या दोन संघांपैकी एक संघ असेल जो सेमीफायनल